कोण आहे? कोण? हा बळी. अरे बाबा काय झालं रे तुला? केवढा रगूत आलाय? कोणी मारलं तुला? अरे बाबा बोल, कोणी मारलं तुला? मला काय बी झालं नाही आणि कुणी बी मारलं नाही मला. म्या काम करताना झाडावरून पडलो. हा थांब थांब, मी औषध घेऊन येते. थांब तू, आणते मी औषध. अरे देवा, औषध बी संपलं. पोरा पोरा तू काळजी करू नकस, मी आत्ता झाडपाला घेऊन येते. घाबरू नकस पोरा, मी आत्ता येते, आत्ता येते. बळी बळी मालक तू चल चल माझ्या बरोबर. कुठं? हॉस्पिटल मध्ये. हॉस्पिटल? अहो मालक मला काय बी झालं, मी झाडावरून पडलो मालक. बळी मला शिकवू नकोस, सगळं माहितीये मला. आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर. माझं ऐकून घ्या मालक. चल आता माझं ऐका मालक. चल. नाही हो, माझा बळी अकोबानी बाजीरावाला कशा पायी मारल? बाजीराव अकोबा काय खोटं बोलतात? आणि त्यानं मारलं नाही तर तो पळून काय गेला? काय बोल की आता? त्याला लय मार लागला होता म्हणून त्याच्यासाठी औषध आणाय मी जंगलात गेले होते. आणि घरी येऊन बघते तो बळी घरात नव्हता. याचाच अर्थ तो पळून गेलाय. सरपंच तुम्ही येतोय ऐकू नका, तुम्ही ताबडतोब पोलिसाला बोलवा. पोलिसाला. अहो यांच्या नोकरानं बळीनं या अकोबा बाजीरावाची काय हालत करून टाकली बघा. पासून पायापर्यंत नुसत्या पट्ट्याच पट्ट्या. या दोघांना बळीनं मारलं? नाही नाही साहेब, हे समज खोट आहे. माझा बळी असं कधी बी करणार नाही. गप्पा बैस, मध्ये मध्ये वटवट करू नकोस. तुम्ही गप्प बसा, मी पाहून घेईन काय करायचं ते. त्याने कशाने मारहाण केली तुम्हाला? त्याच्या हातात काठी होती बघा. कुऱ्हाड बी होती. अच्छा, मग इन्स्पेक्टर कुऱ्हाडीच्या जखमा असणार? होय तर कुऱ्हाडीचं कितीतरी घाव बसल्यात डोसक्यात. बघा की. बाजीराव, आता तुम्ही स्वतः बँडेज उतरवता की? वय वय काढतो की. अरे वा, काय या जखमा? अकोबा, बळीला मारहाण केल्याबद्दल मी तुम्हाला अटक करीत आहे आणि हे त्याचं वॉरंट. वॉरंट पाहिलं. बरं बळी कुठं आहे? बळी ना? हा बळी. बळी तुला कोणी मारलं? यांनी मारलं मला. अरे अरे माझ्या पोरा. बरं आम्हीच मारलं, याला सबूत काय? मी तुम्हा दोघांना बळीला मारताना पाहिलंय. ज्या काठीनं तुम्ही बळीला मारलं त्यावर बळीच्या रक्ताचे डाग आहेत. अकोबा, तुम्हाला आता अधिक स्पष्टीकरण देण्याची जरूरत नाही. सरपंच बोला साहेब. तुमच्या पंचायतीमधून आम्ही यांना घेऊन चाललोय. तुमची काय हरकत? आता हरकत म्हणजे ते काय ते जा आता घेऊन. हवालदार, बळी तुम्ही सुद्धा चला आमच्या बरोबर. साहेब आता कुठे घेऊन जाता माझ्या पोराला? तुम्ही काही घाबरू नका, आम्ही फक्त चौकशीसाठी नेतोय त्याला. आहे तू काळजी करू नकस. चला. चल. माझी वाट सोड. नाही सोडणार. आधी तू मला कबूल कर. आकोबा विरुद्धची आणि बाजीराव विरुद्धची साक्ष मागे घेते म्हणून. नाहीतर काय करशील र? मोठा मर्दपणा दावा आला काय? आज पाहतो तुला माझ्या अंगाला हात लावू दिलाय. इमल म्हणतात मला, इमल. आज पावतर सुटलीस, पर आता नाही सोड. त्याच्या माईला अशी हालत करून टाकीन, कोणाला तोंड दावायच्या लायकीची राहणार नाहीस. तुझा तो कोण? तो बळीला सुधिक. अरे दार मुडद्या, फुकाची दंबाजी करू नकोस. तो बघ बळी येतोय. हिम्मत असेल तर जा त्याच्या बरोबर. आता कसं डुंगराला पायलन पाय
विमल, तो किसना काय बोलत होता ग? अरे काय नाही, मला धमकावत होता म्हणून साक्षी मागे घे. अगं खरं आहे त्याचं म्हणणं. तू खोटी साक्ष देऊन विनाकारण तुझा जीव धोक्यात घातलास बघ. बळी वय हिमल, अगं ती काळ तोंडी काय लायकीची माणसं आहे तुला माहित नाही वय? हा? अगं आधीच त्यांची नजर आहे तुझ्यावर आणि त्यात तोशी खोटी साक्ष देऊन अरे त्यांचा मी खोटी साक्षी दिली नाही. मी पाहिलं तुला मारताना. काय? मी आता झोडपत होती. अनबळी, जरी मी पाहिलं नसतं ना तरी मी खोटी साक्षी दिली असती. विमल, वय बळी. अगं पण असं का आगीशी खेळायचं? हा, उद्या तुझं त्यांनी काय बरं वाईट केलं म्हणजे? अगं तुझे ज्यांच्याशी संबंध आहेत ते पण तुला माझा संबंध बळी, तुम्ही मला गावात समजतात तेच समजतो ना. अरे पण मी तशी नाही. मी आजपर्यंत काही बी वंगा केलं नाही. अरे त्या मुर्द्या किशोर पाटलाला बी हवी म्हणून त्यानं माझ्या बाला पैसे देऊन मला देवदासी केलं. अरे पण मी त्याच्या काय कोणाच्या बी हाताला लागली नाही. मला माहितीये लोक माझ्याबद्दल काय म्हणतात, पण बाई त्या गंगेवाणी पवित्र आहे रे. अरे पण तुला कुठं माझी फिकीर? तुला फिकीर त्या मुक्तेची आणि यशवंताची. समजा गावभर तिच्यामुळे तुझी बदनामी होते. तुझ्यापासून तिला 30 गेलं. ए खबरदार, असं एडाकडे बोललीस तर. अगं देव माणसं आहेत ती, त्यांचं एकमेकावर किती प्रेम आहे ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. हा, पर ते समजत तुला सांगून काय उपयोग म्हणा? हे बघ हिमल, तू आपली साक्ष मागे घे. माझ्या नकोबाच्या भांडणात तू पडू नगस. हा, उद्या तुला माझ्यामुळे काय झालं रे? अरे माझं कोण काय करतं त्याच मी बघते. हे बघितलास, एकेकाला कापून काढन इमल म्हणतात मला. अरे बळी राजा, हं? काय म्हणते तुझी हिरोईन? कार बघत काय राहिलास? हे बघ, तुझं माझं काय बी देणं घेणं नाही. माझं यशवंताशी भांडण आहे. तुगी मध्ये पडू नको, लई महागात पडेल तुला. आणि तुझ्या त्या पाखराला पण समजाव की गुमान साक्षी मागे फिरेव. आता नागवी करून गावात न थिंड काढू तिची. मी तिला हात तर लावून दाखवा, मग म्या हाय आणि तुम्ही हात. हरामीची औलाद हाय म्या. माझ्या मागे रडणार कुणी नाही. आणि लक्षात ठेवा, 1 खून केला तरी फाशी आणि 2 खून केले तरी बी एकेकाचा गळा दाबून जीव घेईन म्या. अरे पण चल 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 चल, वही वही चल. बघितलं बळी, 11 वाजून गेले. आज यांचा वाढदिवस आहे तरी वेळेवर आले नाहीत. भाईसाहेब येतील ते. कोल्हापुरात काहीतरी काम निघालं असेल. हा, नाहीतर रस्त्यात मोटरसायकल बंद पडली असेल. पण तुम्ही काळजी नका करू, मी जाऊन बघून येतो आत्ताच. आलं. घरात कोणी पुरुष माणूस आहे का? हा, आहे की मी आहे घरामध्ये. काय काम आहे? तुम्ही जरा बाजूला येता का? काय झालं? तुम्ही थांबा इथंच, म्या बघतो. या. या. अहो, यशवंतरावच्या गाडीला अपघात झाला. हा, पण आता कसं आहे ते? ते ठीक आहे, पण तुम्हाला आता माझ्या बरोबर यावं लागेल. हा, चल चल चला. थांबा बळी. बळी तुम्ही कुठे निघालात? मी आज जाऊन येतो, तुम्ही थांबा. मी पण येते बरोबर. नाही भाईसाहेब, तुम्ही थांबा, मी येतो. नाही मी येणार. येऊ दे त्यांना आपल्या बरोबर. बरं, चला चला चला. राम राम. यशवंत ते तिकडे. काय झालं? अहो बोला ना, तुम्ही बोलत का नाही? बघा ना माझ्याकडे. नका मला त्यांच्यापासून दूर नेऊ. नका नेऊ मला त्यांच्यापासून दूर. नका नेऊ मला त्यांच्यापासून. मालक, हे समजा काय झालं मालक? बळी, तू रडतोयस? मी तुला रडायला इथे बोलवलं नाही. डोळे पुस. मालक, डोळे पुस आधी. बळी, मला एक वचन हवंय तुझ्याकडून. बोला मालक. सोडा. नाही मरू देणार तुम्हाला माझ्या अगोदर. मी नाही मरू देणार तुम्हाला माझ्या अगोदर. तुम्हाला जर जायचंच असेल ना तर मीही येते तुमच्या बरोबर. मुक्ता,
शपथ आहे तुला, तू जीव द्यायचा नाहीस. साता जन्मांची साथ द्यायची देवा ब्राह्मणांसमोर शपथ घेतली आणि आता मला मुक्ता, मी तुझ्या अगोदर जातोय याचं मला वाईट वाटतंय, पण काय करणार, मरण माणसाच्या हातात नसतं. मुक्ता, तुझ्यासारखी धीराने वागणारी बाई रडते. आपल्या बाळाला वाढव, त्याला आपल्यासारखा अन्यायाविरुद्ध झगडणारा, सत्याची साथ देणारा, गोरगरिबांची आणि रंजल्या गांजल्यांची सेवा करणारा कर. पण तू जीव देणार नाहीस असं मला आधी वचन दे. तुम्ही मला जगायला सांगताय, पण या लांडग्यांच्या दुनियेत मी कुणाच्या आधारावर जगू? बळीच्या. हो मुक्ता, तसं त्याने मला वचन दिलंय. जीवात जीव असेपर्यंत तो तुमची साथ सोडणार नाही, तुमचं रक्षण करेल. तो चांगला माणूस आहे, इमानदार आहे. शेवटपर्यंत त्याची साथ सोडू नकोस, साथ सोडू नकोस, साथ सोडू नकोस. मालक, मुक्ता, आपल्या बाळाला सांभाळ. बाळा सांभाळ. मुक्ता, मुक्ता.